सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा पल्लवी ताई या स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेला एक सत्य असा अनुभव सांगणार आहे। हा अनुभव मी 7वीत असताना माझ्यासोबत घडलेला आहे। आता असे स्वामींचे खूप छोटे मोठे अनुभव मला आत्तापर्यंत आले आहेत, पण हा देखील अनुभव शेअर करावा असं मला वाटतं। माझे आई वडील हे स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते, त्यामुळे लहानपणापासून माझ्यावरती स्वामींचे संस्कार झालेले होते। घरामध्ये जे काही होतं ते माझ्या कानावरती पडत होतं, त्यामुळे माझे श्रद्धास्थान देखील स्वामी महाराज बनलेले होते। आणि त्याच दरम्यान काय झालं, मी स्कूलला जात असायची आणि घरी यायची। नंतर घरी आल्यानंतर आई मला दिवा लावायला सांगायची, शुभम करोती म्हणायला सांगायची आणि महाराजांची थोडीशी सेवा माळ वगैरे घ्यायला सांगायची आणि तशीच मी करत असायची। एक दिवस काय झालं, माझे आई वडील हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते। त्यावेळेस माझी आजी आणि मीच घरी होते आणि त्यानंतर काय झालं ना की मी शाळेमधून घरी आले। आमची शाळा ही 5 वाजता सुटायची, कारण मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये होती। 5 वाजता मी घरी आली। घरी आल्यानंतर मी दप्तर फेकू दिलं। आई वडील घरी नव्हते, त्यामुळे मला खेळण्यासाठीही जायचं होतं। माझ्या आजीने आवाज दिला, अगं जेवण तरी कर, काहीतरी खाऊन घे, मग जा, तो काम पडली आहेत आणि थोडंसं झाडून वगैरे घ्यायचं होतं। मी म्हटलं, आजी मी नंतर करेल, मला आता खेळायला जाऊ दे। आणि मग मी त्यावेळेस खेळायला गेल्यानंतर मी खेळून झालं, पण मला त्यावेळेस खूप अंधार पडला होता। आता अंधार पडला, रात्रही झाली। आता आजी ओरडेल आणि मम्मी पप्पा देखील घरी आले असेल, मला असं वाटलं। त्या भीतीने मी घाबरत चालली होती। खूप अंधार होता, मनामध्ये खूप भीती वाटत होती। आईने मला सांगितलं होतं की जेव्हा तुला खूप भीती वाटेल, असं हे होईल, त्यावेळेस महाराजांचं नामस्मरण करायचं, म्हणजे स्वामी तुझ्यासोबत असतात, तुला काही होणार नाही। त्यामुळे मी महाराजांचं नामस्मरण करू लागले आणि रस्त्याने चालू लागले। कोणीच नव्हतं, मी एकटीच रस्त्याने चालत होते। त्यावेळी घरी आले। घरी आल्यानंतर आजी म्हटली, किती वेळची गेली, कुठे होतीस? त्यावेळेस नेमकं लाईट देखील गेलेली होती, लाईटही नव्हती। आजीने कंदील लावला होता आणि मग आजी मला म्हटले, किती वेळ झाला, अंधार पडला, मी सर्व तुझी कामं केली आहे, आता मी शेजारच्या काकूंकडे चालले आहे, तू घरीच थांब। मी म्हटलं, आजी लाईट पण नाही, मला भीती वाटते, मी पण तुझ्यासोबत येते। म्हणून आम्ही दोघीही जाण्यासाठी निघालो। ज्यावेळेस आम्ही जाण्यासाठी निघालो, मी बॅटरी घेतली, बॅटरी धरली आणि पुढे जे आमचं मेन गेट आहे तिथे आल्यानंतर बॅटरी चमकवल्यानंतर इतका मोठा धक्का आम्हा दोघींनाही बसला, कारण गेटमध्ये इतका प्रचंड भयानक मोठा साप होता। त्याच्याकडे बघून अक्षरशः माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले। आजीही खूप मोठ्याने ओरडली। आम्ही त्याच्याकडे बघूच लागलो। आजी त्यावेळेस म्हटली, अगं किती मोठा साप आहे, तू तर आत्ताच तर येथून आली, तुझा अंधारात याच्यावरती पाय पडला असता तर तुला त्याने चावा घेतला असता, आज काय झालं असतं, हो त्याचं नव्हतं होऊन बसलं असतं। पण स्वामी महाराजांचं आपल्या घरामध्ये अधिष्ठान आहे, त्यांची सेवा आहे, म्हणून तू वाचली। खूप मोठा अनुभव स्वामींनी आपल्याला दिला। त्यानंतर तो साप तिथून निघून गेला आणि आई वडील आले, त्यांना घडलेला सर्व काही प्रसंग सांगितला। ज्यावेळेस माझ्या वडिलांना हे कळालं, त्यावेळेस त्यांनी महाराजांचे खूप आभार मानले, कारण मी माझ्या आई वडिलांना एकटीच आहे। त्यामुळे वडिलांनी माझे स्वामींचे खूप आभार मानले की स्वामी तुमच्यामुळे आज माझी मुलगी आम्हाला बघायला मिळत आहे। असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता। श्री स्वामी समर्थ। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव होता। तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।